हा ना. जय हो जय हो जय हो नानासाहेब. सुरेशराव तुम्ही? होय होय. अहो काय झालं, माझे रिपोर्ट्स वगैरे सगळे इथेच राहिले ना, ते न्यायला आलो. अहो बाबा मी आणून देणार होते ना. अहो कशाला, तुमच्या मागे आधी काही कमी व्याप आहे का? आणि शिवाय नानासाहेब मला काय काम आहे? बरं का नानासाहेब, मी आज निर्धार केला होता माझ्या घरापासून इथपर्यंत चालत येण्याचा. काय? नाही नाही म्हणजे मी चालत आलो नाही हो, असा विचार होता माझ्या मनात. काय झालं माहितीये का नानासाहेब, मी आमच्या गेटच्या असा बाहेर पडलो ना, तर तिकडे समोर एक रिक्षावाला उभा होता हो. अगदी केविलवाड्या नजरेने माझ्याकडे पाहत होता. मला राहवलं नाही हो, लगेच मी रिक्षात बसलो आणि इकडे आलो. काय झालंय ना नानासाहेब, हल्ली माझ्या हार्ट बरोबर ना माझं मनही हळवं झालंय हो. पण मला सांगा नानासाहेब, जर मी चालत इथे आलो असतो तर थोडं तरी माझं वजन कमी झालं असतं की नाही? हा अहो नाही 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 सुरेशराव, तुम्ही असं एकदम करत जाऊ नका हो. नाही म्हणजे लगेच लेक्चर देत नाही मी, पण काय आहे की आपल्या शरीराला एक प्रकारच्या जीवनशैलीची सवय झालेली असते, तशी एकदम बदलून चालत नाही हो. तेव्हा तुम्ही असं एकदम अचानक व्यायाम करणं, अचानक चालणं असं एकदम करत जाऊ नका. काय आहे, हळूहळू सराव करून शरीराला त्याची तयारी करावी लागते. म्हणजे असं एकदम काढ सुरी आणि घाल उरी असं नाही चालत हो. नानासाहेब तुम्ही अहो त्याची तर अजिबात काळजीच करू नका. नाही म्हणजे अजिबातच काळजी करू नका. असलं काहीही होणार नाहीये, तुम्हाला सांगतो नानासाहेब. आता या तुमच्या गेट पासून मी इथपर्यंत चालत आलो ना, केवढं दमल्यासारखं झालो खरंच. म्हणजे जेवायला बसलो आणि मी अर्धी पोळी जरी कमी खाल्ली ना, तरी मला वाटतं मी उपाशीच आहे हो. त्यामुळे तुम्ही तसली काळजी करू नका. आणि ह्या सगळ्यावर उपाय म्हणून मी काय करतो माहितीये का? प्राणायाम. म्हणजे कसं बसल्या जागी करता येतो. करून दाखवू का? नाही 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 नको 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 सुरेशराव, आपण असं करूया, माझे एक ओळखीचे योग शिक्षक आहेत, मी त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जातो. तुम्ही नियमित त्यांच्या योग वर्गाला जात जा. माफ करा नानासाहेब, म्हणजे तुम्हाला मी नको नको म्हणतोय हो, पण प्लीज आता नको नको म्हणतो का माहितीये का? मला ना असं कुठल्या ना अशा रेग्युलर बंधनमध्ये अडकायचं नाही हो. मला ना असं बंधन मुक्त आयुष्य जगायचं आहे. आमचं बंधन एकच हो नानासाहेब. जय हो बाबाजी, जय हो. बाबा तुम्ही पण घेणार का चहा? आणते. नाही नाही मेघना, अहो नानासाहेबांचा सत्संग मिळाला, अजून काय हो. बस आता पेपर्स मिळाले की मी निघालो. जय हो. काय करताय सुरेशराव? आणि मेघना तू पण काय ऐकतेस बाबांचं? जा चहा आण त्यांच्यासाठी. हा आपली आज्ञा नानासाहेब, आपली आज्ञा. येऊ का? या ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अंजली, कालच्याबद्दल सॉरी आणि थँक्स. काल तुम्ही माझ्यासमोर आरसा धरला. म्हणजे एकतर मी स्वतःच मान्य करायला तयार नव्हतो की मी डिस्टर्ब्ड आहे, पण तुम्ही पॉइंट ब्लँक सांगून टाकलं, मनाविरुद्ध राहूही नका आणि मनाविरुद्ध जाऊही नका. आणि मग एकदम माझ्या लक्षात आलं अंजली की इथे राहण्यात काय किंवा इथून निघून जाण्यात काय, माझं संपूर्ण मन कशातच नाहीये. आणि ही गोष्ट कुणाच्याही लक्षात येणार नाही ह्या भ्रमात होतो मी, पण तुमच्या लक्षात आलं ते. आणि ही गोष्ट तुम्ही स्पष्टपणे माझ्या ध्यानात आणून दिली, त्याबद्दल थँक्स. आणि हो, हे केक्स कलावंत लहरी असतात असं ऐकलं होतं, आज प्रत्यय आला. बरं तुमचा ब्रेकफास्ट व्हायचा आहे ना? हो व्हायचा आहे, तेवढ्यासाठीच तर आणलेत हे केक्स. ब्रेकफास्ट करून लगेच बाहेर निघायचंच आहे मला. पण हो, या केक सोबत चहा नको, कॉफी हवी. ओके, मिळेल. आज आपण दोघेही माणसं असल्यासारखं वागलो, नाहीतर आपापल्या कारणांनी आपण दगड झालो होतो. दोघेही दोन दगड असल्यासारखं वागायचो.
तुम्हाला कसं माहिती की मीही दगड झालो होतो? तुम्हाला अनिलनं काही? नाही नाही, तुम्ही अनिलला विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी त्याने नाही सांगितल्या मला. मला फक्त इतकंच माहिती आहे, तुमच्या आयुष्यातलं एक नाजूक नातं नियतीच्या फटकाराने तुटलं आणि आणखी ती मुलगी कोण आहे, कुठे असते, मला काहीच माहिती नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की त्यामुळे तुम्ही एका कोशात गेलात, जशी अनिल नंतर मी गेले. तो एकटेपणाचा कोशच आपला आधार आहे. हे कळत नाही लोकांना. आता मात्र सुरेश कुडाळकर, गेट पर्यंत चालत जा, रिक्षात बसा, पटकन घरी पोचा आणि आराम करा. जय हो. चड्डीवाला पुन्हा? अरे प्रश्नच नाही. माझ्या काका की जय हो. हा ओके. नानासाहेब, अरे सुरेशराव, नानासाहेब, अहो काय झालं तुम्हाला? बसा बसा इथे, बसा 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 बसा. काय होतंय तुम्हाला? काय त्रास होतोय का? हा मी जरा थोडा वेळ इकडे बसू ना. अहो बसा बसा. अहो घर तुमचंच आहे, पण तुम्हाला काय होतंय? त्रास होतोय का? मी डॉक्टरांना बोलवू का? नाही नाही, त्याची गरज नाहीये. पण खरंच नानासाहेब, मी इथे थोडा वेळ बसलो तर चालेल ना? अहो असं काय बोलताय सुरेशराव? घर तुमचंच आहे, हवं तेवढा वेळ बसा. पण आधी सांगा बरं मला काय होतंय ते. कसं सांगू? म्हणजे मी बरं थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणतो. बाबाजी, आता कोणाशी बोलायचं हे? कोणाला विचारायचं की तो फाटकी चड्डीवाला मला खरंच दिसला की भास झाला? हे कोणाला? पाणी घ्या. बसा, रिलॅक्स व्हा. बरं वाटतंय का आता? बरं वाटतंय हो. पण काय पण काय? काय काही नाही. नानासाहेब, मी इथे 1-2 तास थांबलो तर चालेल ना? अगदी खुशाल थांबा. मी माधवीताईंना बोलवून घेऊ का? नाही, नको नको, त्यांना नको. हा, आणि प्लीज नानासाहेब, मेघनांना असं सांगून घाबरवू नका. मला काहीतरी झालंय म्हणून मी थांबलोय. त्यांना म्हणावं सहज थांबलो मी इथे, असं सांगाल ना त्यांना प्लीज? हो सांगतो, पण काय काय होतंय काय तुम्हाला? नाही म्हणजे असं काही नाही झालं. काय झालं, मी इकडनं बाहेर गेलो ना, एकदम श्वास अडकला हो. कसं श्वास कोंडल्यासारखं झालं.
आणि मग छातीत धडधडायला लागलं म्हणून पण माधवींना सांगायची गरज नाहीये. आणि मेघनांना प्लीज त्यांना सांभाळून घ्याल ना प्लीज नानासाहेब. प्रश्नच नाही सुरेशराव. तुम्ही बसा बरं, स्वस्त बसा, जरा रिलॅक्स व्हा. मी आय रिलॅक्स आहे. नाही, हरकत नाही. माई आम्ही काल शेखरच्या पार्टीला गेलो होतो ना, तर तिथे शेखर आणि नयनानी ही साडी गिफ्ट दिली आहे तुम्हाला. माझ्यासाठी? हो, आपल्या वास्तुपूजनाची बातमी पोचलीच होती ना त्यांच्यापर्यंत. हो अगं पण आणि ऍक्च्युली माझी पंचायत झाली माई. म्हणजे गिफ्ट जर माझ्यासाठी असलं असतं ना तर मी अगदी जोरदारपणे नाही नाही म्हटलं असतं, पण गिफ्ट तुमच्यासाठी असल्यामुळे मी गडबडले. हो ग बाई, अशा वेळी ना धर्मसंकट उभं राहतं नाही. त्यांनी अगदी प्रेमानं दिले त्यामुळे मग मला मन मोडवे ना. बरं माई, मग मी निघते. आदित्य खूपच लवकर गेलाय. मी अंजली बरोबर जाते. येते. अगं अंजलीच्या पाहुण्यांची सोय झाली ना व्यवस्थित? हो माई. निघतो, उशीर होईल ना तुला. नाही आणि बाया, पाऊस पाण्याचे दिवस येतो, ट्रॅफिक लागेल. निघतो. हो माई. येते. खरंय, आपलं मन स्वच्छ असेल ना तर सगळं जग आपल्याला स्वच्छ आणि सुंदर दिसतं. बाबा, अगं नाही, ते निघालेच होते पण बाबा तुमची तब्येत बरी आहे ना? काही होत नाही ना तुम्हाला? नाही नाही, सगळं ठीक आहे. हो 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 की नाही नानासाहेब, ठीक आहे ना सगळं? हो हो. पण मग तुम्ही निघालेले परत का आलात? नाही नाही, ते काय झालं, मला ते आठवलं. नानासाहेब मला प्राणायाम बद्दल सगळं समजावून सांगणार होते ना. म्हटलं नंतर कशाला, आत्ताच शिकून घेतो त्यांच्याकडे, म्हणून मी परत आलो. हो की नाही हो नानासाहेब? हो हो हो. ठीक आहे, पण मग बाबा आता जेवूनच जा.
आणि आईला कळवलंय का? नाही त्याची काळजी नका करू. तुम्ही या, तुम्ही या, काळजी घ्या. हं. येते. सुरेशराव, हं. प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही म्हणजे मी तुम्हाला प्राणायामाचं आत्ता लगेच सांगा म्हटलं तर ते चालतंय ना तुम्हाला? म्हणजे चालेल ना? हो चालेल ना, का चालणार नाही, उलट मला आनंदच होईल. पण आत्ताच सांगू म्हणताय? हो 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 नानासाहेब, म्हणजे बघा मी त्याच्यासाठीच आलो ना. तो माझा श्वास कोंडला ना तेव्हा मला वाटलं की नीट एकदा शिकूनच घ्यावं आणि आत्ताच शिकून घ्यावं, नंतर किंवा कधीतरी कशाला, म्हणून लगेचच आलो. कसं आहे सुरेशराव की प्राणायाम करण्यापूर्वी तुम्हाला कुंभक रेचक याचा नीट सराव करावा लागेल आणि शिवाय बंध शिकावं लागतील, मूलबंध उड्डीयान बंध. ते शिकलात तर तुम्हाला ऍक्च्युअल प्राणायाम नीट करता येईल. काय कुंभक म्हणजे माफ करा पण नको, थांबूया, इथेच थांबूया. हो एवढंच ऐकलं तर माझा मेंदू जड झाला. हो सुरेशराव, नक्की काय झालंय मला संकोच न करता सांगा बरं. नानासाहेब अहो कसं सांगू तुम्हाला बाबाजी. सुरेशराव, काही नाही हो नानासाहेब, खरंच मला फक्त जरा स्वस्थ बसावं असं वाटतंय. खरंच चालेल ना? हो बसा बसा, स्वस्थ बसा. तर काय आहे, मला जरा एक छोटंसं काम होतं इथे कोपऱ्यावरच. मग जा ना नानासाहेब, या ना, तुमचं काम करून या ना. नक्की ना? हो 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 हो, मी बसतो स्वस्थपणे इथे बसतो मी. मग आल्यावर बोलू आपण योगावर. हो जय हो जय. बसा शांत बसा. या या तुम्ही. आलो लगेच येतो. हो या. आता कसं विचारू मी नानासाहेबांना, कसं विचारू की तो फाटकी चड्डीवाला खरंच इथे मला दिसला की मला भास झाला? आणि दिसला तो दिसला पण असा वावरताना दिसला की जणू काय त्याच्या वडिलांचीच प्रॉपर्टी आहे. सगळं मी या संत माणसाला कसं विचारू? विजया, विजया, अगं ते बाबाजी आलेत बाहेर आता. अगं हो, त्यांचे ते रिपोर्ट्स राहिले होते ना, ते घ्यायला आले असतील. तू काय एवढं टेन्शन घेतेस? पण अगं तो आदित्य नगरकर आलाय ना इथे राहायला. हे तर त्या बाबाजींना कळलं तर गप्प बसणार आहेत का ते? आठवतंय ना, तो हॉस्पिटलमध्ये होता, ते सगळं झालं त्यानंतर त्यांनी इथे येऊन किती आरडाओरडा केला होता ते. हो ग, मग आता काय, हे सगळं त्यांना कळलंय की नाही देव जाणे. पण ना मुळात म्हणजे त्याला इथे जागा द्यायचीच कशाला? हा आपला आदित्य सुद्धा ना, त्याला सुद्धा ना जरा जास्तच कळवळ आहे सगळ्यांचा. कशाला ठेवून घेतलं त्याला इथे? अंजलीचा पाहुणा तोच आहे हे कळल्यावर तरी नाही म्हणायला हवं होतं ना. अगं हो हो हो, पण तू काय एवढी चिडचिड करतेस? अगं चिडचिडचं काय त्याच्यात? काही म्हटलं तरी मनात येणारच ना ग. आणि हे सगळं कळल्यावर बाबाजी गप्प बसणार आहेत का? बरं तो इथेच राहणार म्हटल्यावर या ना त्या कारणाने डोळ्यासमोर येतच राहणार. बरं ते सोड, तुला कालचं माहितीये का? काय ग? अगं मेघनाने त्याला आपल्या घरी जेवायला ये असं निमंत्रण दिलंय. काय? आदित्य नगरकरला आपल्याकडे जेवायला यायचं आमंत्रण दिलंय? हो ना. आणि तेही मेघनाने? हो. तू काहीतरी सांगतेस ना अर्चू? मला नाही वाटत मेघना असं काही करेल. काय नाही वाटत? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि कानांनी ऐकलंय. काय सांगतेस अर्चू? तू स्वतः ऐकलेस? कधी?
आणि आणि हे तू मला आत्ता सांगतेस? मग काय, रात्री येऊन अमित दादा समोर सांगणार होते. एक तर सतीशला आणि अमित दादाला यातली काहीही पडली नाहीये. उलट मला ओरडा बसला असता त्यांचा. ए अर्चू, नाही पण खरं सांगतेस ना तू? मेघनाने तुझ्या समोर आमंत्रण दिलं आदित्यनगरकरला? अगं म्हणजे काय, ती अंजली काल किल्ली देऊन गेली ना अँकीला द्या म्हणून. हा? मग तो बराच वेळ गॅलरीतच उभा होता आणि मी नेमकं ते बघितलं. मग खाली आले, मग नाना समोर. बाप रे. नाही पण अर्चू मला सांग, मेघनाने त्याला आमंत्रण दिल्यानंतर तो काय म्हणाला? तो काय म्हणणार? तो होच म्हणणार. आणि आपला आदित्य काय म्हणाला? अगं आदित्यला विचारून विचारूनच तर बोलत होती. नाना पण होते तिथे दुजोरा द्यायला. नाना पण होते. मग मला वाटतं अर्चू आपलं काहीतरी चुकत असेल. हा, आपण ना ह्याचा भाऊ नको करूया. हा प्लीज. सॉरी, पण मला हे काहीही पटलेलं नाहीये. एक तर तो इथे आला तर म्हणजे ठीक आहे, गैरसमजुतीतून तो इथे आला. आदित्यने सांगितलं म्हणून राहिला, पण आता डायरेक्ट घरी जेवायला, आणि तेही निमंत्रण कोणी द्यावं तर मेघनाने. हे जरा अतिच होतंय असं नाही का वाटत तुला विजया? मी माईकडे जातेय आणि तिला सांगतेय की बाई त्या मेघनाला सांग काहीतरी.